नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे, त्यासाठी आपण शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 सामान्यांचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोबतच करंट अफेअर्स 2025 वरती काही आधारित प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि हा आपला या सिरीजचा 22व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे जे 21 व्हिडिओ आहेत त्यांच्यासुद्धा लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबईत खालीलपैकी कोणी सुरू केलेलं आहे? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न या ठिकाणी विचारला आहे एक, पण आपल्याला याच्यावरती 2 ते 3 प्रश्न तयार होतात. सर्वात पहिला प्रश्न तयार काय होतो की दर्पण हे जे वृत्तपत्र आहे हे कोणत्या साली प्रकाशित झालं? तर लक्षात ठेवायचं आहे 1832 या वर्षी ते सुरू करण्यात आलं. कोणत्या ठिकाणी करण्यात आलं हा आपला दुसरा प्रश्न तयार होतो. तर मुंबई या ठिकाणी तयार करण्यात आलं. आणि तिसरा प्रश्न आहे की कोणी सुरू केलं? तर हे केलेलं आहे पहा बाळशास्त्री जांभेकर यांनी. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे डॅश यांनी राजस्थान या ठिकाणी मोठी जलक्रांती घडवून आणली होती. मित्रांनो, हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, कारण याच्यावरती आपल्याला 2 ते 3 वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जातो. कधी कधी प्रश्न विचारला जातो की भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक 4 तर डॉक्टर राजेंद्र सिंह जे आहेत यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखलं जातं आणि यांनी राजस्थान या राज्यामध्ये जलक्रांती घडवून आणलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई कॉमर्स, तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय? या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला कॉम्प्युटर नॉलेजवरती विचारलेला. जे आपण कॉम्प्युटरद्वारे काही व्यवहार करतो तर त्याला म्हटलं जातं पहा ई कॉमर्स. पण जे पत्रव्यवहार करतो त्याला काय म्हटलं जातं? लक्षात ठेवायचे, त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1 तर ईमेल असं म्हणतात. जे पत्रव्यवहार आहे, जसे आधीच्या काळामध्ये पत्र पाठवले जायचे त्याच पद्धतीने कॉम्प्युटरद्वारे आपण त्यांना ईमेल पाठवतो, म्हणजे ते पत्रांचं काम करतात. म्हणजे तो एक पत्रव्यवहार आहे. आणि या ठिकाणी एक व्यवहार जो आहे लेणी देणी म्हणजे विक्री वगैरे करणं, तर ते असतं पहा ई कॉमर्स. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? यावर सुद्धा आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. भारताचे पहिले अध्यक्ष, पहिले व्यक्ती याच्यावरती हे प्रश्न विचारले जातात. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? आणि करण्यात आली होती कोणाची? तर ऑप्शन क्रमांक 1 तर डॉक्टर होमी भाभा यांची नियुक्ती करण्यात आली होती अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश खालीलपैकी कोणता आहे? हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता? आणि तो देश ठरलेला आहे पहा दक्षिण कोरिया. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? मित्रांनो, पाठीमागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून घेतलं होतं. या ठिकाणी आपल्याला हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला अजून एक वेळा प्रश्न विचारतो की महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं? त्याचं उत्तर मला कमेंट करून द्या. आणि हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा राष्ट्रीय अंतरिक्ष दिन, त्याला नॅशनल स्पेस डे असं म्हटलं जातं, तर तो दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय अंतरिक्ष दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर 23 ऑगस्ट हा जो दिवस आहे 23 ऑगस्ट, तर हा दिवस लक्षात ठेवायचा आहे नॅशनल स्पेस डे म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती
हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? म्हणजे प्रश्न समजावून घ्या. जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जर गैरहजर असले, तर राष्ट्रपती पद जे आहे त्याचा कार्यभार कोण पाहत असतो? तर कोण पाहत असतो लक्षात ठेवा, तो पाहत असतो सरन्यायाधीश. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आपल्याला कधी-कधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विचारलं जातं किंवा भारतीय रिझर्व्ह बँक विचारलं जातं. तर याची स्थापना जी आहे ती कधी करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 1935 हे जे वर्ष आहे, या वर्षी आर-बी-आयची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी एक क्रांती करण्यात आली होती. कशासाठी करण्यात आली होती? तर शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी एक क्रांती घडवण्यात आली होती. तर ती क्रांती आहे पर्याय क्रमांक 2, त्याला हरित क्रांती असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही? शेवटचा जो शब्द आहे नाही, याच्यावरून आपलं पूर्ण प्रश्न चेंज होतो. खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्याची बॉर्डर जी आहे ती नाशिक जिल्ह्याला लागून येत नाही? मित्रांनो, यावरती प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता आणि जवळपास 30% पेक्षा जास्त विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर चुकीचं देतात. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की नंदुरबार हा जो जिल्हा आहे, याची बॉर्डर जी आहे ही डायरेक्ट नाशिकला लागून येत नाही. यामध्ये पालघर आहे, ठाणे आहे आणि जळगाव आहे. तर या तीनही जिल्ह्यांची जी बॉर्डर आहे ही नाशिक जिल्ह्याला लागून आहे. पण जो नंदुरबार जिल्हा आहे, तर नंदुरबार लक्षात ठेवा, नाशिकला अजून एक जिल्हा आहे वर्धा आणि वर्ध्याला लागून आहे पहा नंदुरबार. म्हणजे डायरेक्ट नंदुरबार जो आहे तो नाशिक जिल्ह्याला लागून येत नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणून उल्लेख केला जात होता? जे छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ होतं, अष्टप्रधान मंडळ, तर त्या अष्टप्रधान मंडळामध्ये पंतप्रधान जे होते, तर त्यांना काय नावानं ओळखलं जात होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर त्यांना पेशवा म्हटलं जात होतं. कधी? मंत्रिमंडळात छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळातील जे प्रधानमंत्री होते किंवा पंतप्रधान होते, त्यांना पेशवा म्हणत होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे आणि करंट अफेअर्स 2025 वर आधारित असलेला हा प्रश्न आहे. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली आहे, तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर डॉक्टर नरेंद्र जाधव जे आहेत हे त्याचे अध्यक्ष आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला असे काही प्रश्न विचारले जातात, आधुनिक भारताचा जनक, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर, असे प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 3, तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, संसदीय शासन पद्धती सर्वात प्रथम कोणत्या देशात विकसित झालेली आहे? संसदीय शासन पद्धती जी आहे ही सर्वात आधी इंग्लंड या देशामध्ये सुरू झाली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 16 आहे, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की दिनविशेष स्पेशलवरती आपण 2 व्हिडिओज घेतलेले आहेत. एक जागतिक व्हिडिओ आणि दुसरा राष्ट्रीयसाठी. तर आपण ते दिनविशेषचे व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे आपले त्या ठिकाणी 1 ते 2 मार्क्स हे फिक्स होऊन जातील. त्यातीलच हा एक प्रश्न आहे, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस हा कधी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 14 डिसेंबर या दिवशी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे.
प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो काय, तर भारतीय हरित क्रांती, आणि दुसरा प्रश्न विचारला काय जातो, तर जागतिक हरित क्रांती. यावरती दोन्ही प्रश्नाचं स्पष्टीकरण पहा. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक हे एम.एस. स्वामीनाथन यांना ओळखलं जातं. या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पण या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो की जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतात आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सतीबंदी कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला होता? यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की सतीबंदी कायदा कधी संमत झाला, तर तो झाला होता पहा 1829ला. आणि कोणत्या गव्हर्नर जनरलने तो संमत केला होता, तर तो केला होता लॉर्ड बेटिंगनी, लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी जो कायदा आहे सतीबंदी कायदा 1829चा तो संमत केला होता. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न समजावून घ्या. जे महाबळेश्वर आहे त्याजवळील जे भिलार गाव आहे ते गावाला एका युनिक गोष्टीमुळे ते गाव प्रसिद्ध आहे. तर ती गोष्ट काय आहे की त्या गावाला काय गाव म्हणून प्रसिद्ध करण्यात आलं आहे? तर लक्षात ठेवा, त्या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे. कोणतं? भिलार गाव, आणि ते महाबळेश्वरच्या जवळ आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राजीव गांधी सरकारने बंदी घातलेले द सॅटेनिक व्हर्सेस हे वादग्रस्त पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिलेले आहे? या पुस्तकाचं नाव आपल्याला दिलेलं आहे द सॅटेनिक व्हर्सेस. हे जे पुस्तक आहे हे वादग्रस्त पुस्तक म्हणून मानलं गेलेलं आहे आणि हे राजीव गांधी सरकारमध्ये त्या पुस्तकावरती बंदी घालण्यात आली होती. तर आपल्याला त्या पुस्तकाचे लेखक या ठिकाणी विचारलेले आहेत आणि लेखक आहेत त्याचे ऑप्शन क्रमांक 2 तर सलमान रश्दी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द सॅटेनिक व्हर्सेस आणि ह्या पुस्तकाला राजीव गांधी सरकारने बंदी घातली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करत आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्सायडर या नावानं, किंवा मराठी नोकरी या नावानं सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्यांना जाऊन जॉईन करा. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.